तिकडे जालन्यामध्ये शिवरात्रीच्या दिवशी जुन्या वादातून एकाला सळईचे चटके देऊन मारहाण केल्याची घटना घडली आहे। कैलास बोराडे असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। भागवत दौंड या व्यक्तीसोबत शेतामध्ये पाईपलाईन टाकण्यावरून काही दिवसांपूर्वी वाद झाला होता। त्या भांडणाचा राग शिवरात्रीला काढून आपल्याला सळईचे चटके दिले गेल्याची तक्रार बोरुडे यांनी केलेली आहे। तर आरोपी भागवत दौंडचे भाऊ नवनाथ दौंड हे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत। या प्रकरणी दोन्ही भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एवढे चटके दिले, त्याचे मांस बाहेर, त्याच्या गुदद्वारामध्ये त्या गरमची सळई जी आहे ती घुसवण्यात आली। धनगराचा माणूस आहे, आपण बोलायचं नाही। कोण करणार याचा निषेध? कुठे चाललो आम्ही? अध्यक्ष महोदय, हे सगळे फोटो पहा, सगळे फोटो पहा अध्यक्ष महोदय। हे सगळे मी अध्यक्ष महोदयांना कळवलं, मी मुख्यमंत्र्यांना कळवलं। मला पोलिसांना दोष द्यायचा नाही, मला सरकारला दोष द्यायचा नाही, मला फक्त एवढंच म्हणायचं की महाराष्ट्र कुठे चाललं। ती एक असा भट्टी लावली होती गरम, आणि त्याच्यामध्ये सळ्या टाकून गरम करून त्याला चटके दिले जात होते पोटामध्ये सगळीकडे। त्याचे फोटो मी बघितले मगाशी, आणि अतिशय दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। मी काल एसपीला स्वतः बोललो जालनाच्या, त्याला सांगितलं याच्यावर 307 नाही, याच्यावर तर मोकाची कारवाई झाली पाहिजे। याच्यावर अतिशयपणे दुर्दैवी घटना आहे, आणि असे लोक बघत होते, व्हिडिओ काढत होते, आणि ते व्हिडिओ व्हायरल झाले। आणि नंतर त्या जो बोराडे होता तो घाटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता। आज त्याचे भाऊ आणि त्याच्या घरची फॅमिली मला भेटायला आली होती, आणि शिंदे साहेबांनी सांगितलंय सभागृहात की त्यांच्यावर कडक कारवाई करू, त्या लोकांवर कठोर कायद्यांचं हे लावू, त्यांच्यावर मोका लावू, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे। एसपींशी पण मी बोललेली आहे, त्याच्यामध्ये एकावरच गुन्हा दाखल झालाय, आणखी लोकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। हे जे अमानुष पद्धतीने करतायत हे सगळीकडे, आणि त्याचे व्हिडिओ करतायत, एवढा म्हणजे एक लोकांना माज आलेला आहे, हे अत्यंत चुकीचं आहे। त्यांच्यावर एक कडक कारवाई करण्यात येईल। दादा ते पाईपलाईन मुळेच झालं, ते पाईपलाईन करत होतो त्याची मेन रोडना। त्याला म्हणलं भाई हे कोण करतोय असं, आम्हाला रात्री बेरात्रीच जावं लागतं। छोटा रस्ता करून ठेवला त्याने, मेन रोड उकरला त्याने डांबरीकरण। तुला माहिती मी कोण आहे? नवनाथ दौंडचा भाऊ आहे, मी काही बी करू शकतो, तुला पहिले बी सांगितले म्हणे, आता परत सांगतो म्हणे, जाय म्हणे इथून। मग तो बदला त्यांनी मला शिवरात्रीच्या दिवशी घेतला। दर्शन करत असताना नंदीपाशी बसलो, त्यामुळे आतमध्ये मी लेडीज बघितल्या मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यात। म्हटलं आतमध्ये आपण जाऊ नाही, थोडं नंतर जाऊ म्हटलं। मग मी नंदीपाशी बसलो, दर्शन केलं नंदी महाराजाचं। मग मी आतमध्ये जात असताना म्हटलं हे किंवा येत नाही, मी दुरून दर्शन करू, आपण चालले अजून बाहेर करू म्हटलं। मी जात असताना त्यांनी मला खेचलं, हात धरला माझा। कोण कोण होतं त्यासोबत? कोण नाही, तो स्वतःच होता पहिली, त्यांनीच मारलं, तोच मिळेल। बाकीचे समजा भक्तगण होते ते म्हणे मारू नको त्याला, पण हा नाही ऐकायचे, हे गुंडागिरी करायचे हो।